आशाताई नेहमीप्रमाणे गणपतीच्या देवळातून घरी परत येत होत्या. कपाळावर अष्टगंधाचा ठसा होता, हातात पूजेची ताटली, थोडीशी थरथरणारे हात, ओठावर मंद स्वरात सतत घोळत असलेला मंत्र, ओम गम गणपते नमो नमः. त्या हळूहळू घराच्या दिशेने चालत होत्या. पण जसं त्या घराच्या गेटजवळ आल्या तसं घराच्या आतून ऐकू आलेला आवाज त्यांच्या पावलांना थांबवून गेला. तो आवाज होता सुनबाई पल्लवीचा, कडवट टोमण्यांनी भरलेला आणि त्याहूनही अधिक बोचरा. वृंदाताई, तुम्ही परत आलात. हे घर तुम्हाला धर्मशाळा वाटलं का, की आम्ही इथं फुकटचं हॉटेल उघडलं आहे? बघावं तेव्हा तोंड वर करून इथे येता. ताई, तुमचं लग्न झालं आहे. आता पुन्हा पुन्हा माहेर येऊन आराम करण्याची सवय सोडा. हे तुमचं घर नाही आता. वृंदा फक्त आपल्या आईला पाहायला आलेली होती. त्या शब्दांनी ती अक्षरशः स्तब्ध झाली. हातातला चहाचा कप तिच्या हातातून निसटला आणि जमिनीवर आदळला. तुटणाऱ्या कपासोबत तिचं मनही तुटून गेलं. ती हळू आवाजात म्हणाली, पण वेदनेने विचारू लागली, वहिनी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी आता या घरात येऊही शकत नाही का? पल्लवीचा स्वर आणखी कठोर झाला. याचा अर्थ साधाच आहे ताई. वडिलांनी तुमचं लग्न केलं म्हणजे तुमचा इथला अधिकार संपला आहे. पुन्हा पुन्हा माहेर येऊन दादा बहिणींच्या आयुष्यात नाक खुपसत जाऊ नका. लहान सहान कारणांवर सासरी भांडण करून इथे पण येणं थांबवा. जसं काही हे घर तुमच्यासाठी हॉटेलच आहे का? दारात उभ्या असलेल्या आशाताईंच्या हातातील पूजेची ताटली थरथरली. गणपतीचा मंत्र ओठांवरच अडखळला आणि त्या क्षणी घरात केवळ शब्द नव्हते, नात्यांवर खोल जखमा उमटत होत्या. प्रत्येक वेळी छोट्या कारणांवरून सासरी भांडण करून इथे निघून येता, जसं काही हे तुमचं हॉटेलच आहे. भांडणं केले की ये इकडे. अशा प्रकारचे हे शब्द कानावर पडताच वृंदाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती पुढे सरसावली, डोळ्यात आग, आवाजात ठसका. अरे वा वहिनी, आज तर तुम्ही खूपच रंग दाखवत आहात. पण माझ्याशी बोलताना जरा जपून बोला. हे घर माझ्या वडिलांचं आहे, माझ्या भावाचं आहे, तुमचं नाही. तुम्ही बांधलेलं नाही हे घर, हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत बाबांच्या आठवणी या घरात श्वास घेत आहेत तोपर्यंत मला हवं तेव्हा मी इथे येऊ शकते. क्षणभर ती थांबली. आवाज थरथरला, पण रागाआड दडलेली वेदना उघडी पडली. मी दुःखी आहे. आईच्या तब्येतीची काळजी मला वाटत आहे. काळजी मला खात आहे. थोडं समाधान शोधायला आली होती. आईची काळजी बघायला आली होती, घ्यायला आली होती. पण तुम्हाला तर फक्त टोमणे मारायचे असतात. पल्लवीने व्यंगात्मक हसू चोठावर आणलं. ते हसू माणसाला नाही तर नात्याला चिरघळणारं होतं. अच्छा, तुम्ही दुःखी आहात, त्याला मी काय करू? तुमचं दुःख तुमच्या सासरी जाऊन सहन करा ना. तेच तुमचं खरं घर आहे. हे घर आता तुमचं नाही. वृंदाताई, हे घर काही तुमचं नाही. हे घर माझं आणि सुदीपचं आहे. तुमचं घर? वृंदाने डोळे मोठे करत विचारलं. पण शब्दात सत्याची धार. विसरू नका, या घराचा पाया माझ्या वडिलांनी घातला आहे आणि प्रत्येक वीट माझ्या आईने रचली आहे. तुम्ही तर फक्त इथे आत्ता एवढ्यात आलात. आत्ता आला आहात आयत्या पिठावर रेघोटा मारायला. आवाज इतका वाढला होता की बाहेर गल्लीतही त्याचे पडसाद उमटू लागले होते. शेजारी पाजारी दारातून डोकू लागले होते. घराचं भांडण आता तमाशा बनू लागलं होतं. मोठमोठ्याने आवाजात सगळे भांडत होते. त्या क्षणी आशाताईंनी लाजेने मान खाली घातली. घरात दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकलं, पण आत येताच त्यांच्या हातातलं आरतीचं पितळेचं ताट निसळलं, जमिनीवर आपटलं. घंटेसारखा आवाज घुमला. जणू देवही आता शांत राहू शकले नाही. दोघींच्या नजरा एकाच वेळी त्या दिशेने वळल्या. आशाताई काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या. समोर दोन बायका, एक त्यांची मुलगी आणि एक त्यांची सून. दोघींच्या छातीत एकसारखी आग धगधगत होती. दोघी जोरजोरात भांडत होत्या, फक्त दिशा वेगळी होती. एक वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्याचा स्वर्गवास झाला होता. त्यांच्या नावावर असलेली सगळं काही आशाताईंच्या नावावर आलं होतं, कारण मृत्यूपत्र त्यांनी मुद्दाम तसंच लिहिलं होतं. त्या दिवसापासून मुलगा आणि सून आशाताईंची खूप काळजी घेत होते. पण गेल्या 6 महिन्यांपासून परिस्थिती बदलू लागली होती. संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव वाढत चालला होता. मुलगा आणि सून आधी गोड बोलत होते, आपुलकी दाखवत होते आणि त्या विश्वासावर काही दिवसांपूर्वी आशाताईंनी आपली सगळी संपत्ती, सगळी प्रॉपर्टी मुलगा आणि सुनेच्या नावावर करून टाकली होती. सगळी त्यांच्या नावावर होता. सगळं काही एका क्षणात बदलून गेलं. आता ती सून
प्रॉपर्टी सगळी नावावर आल्यानंतर ती सून उठता बसता टोमणे मारू लागली होती. ओझं असल्यासारखी वागणूक देऊ लागली होती. आशा त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती यांचं वागणं बघून. जेव्हा तेव्हा त्या मुलाला सांगायच्या तर त्यांना समजवायचा, आई पल्लवी ऑफिसही सांभाळते, घरही सांभाळते आणि तुझीही काळजी घेते. मग तुला अजून काय हवं आहे? तिने काय करायला हवं? तू विनाकारण तिच्याबद्दल वाईट विचार करतेस. तू गैरसमज करून घेतलाय. माझी बायको खरंच खूप चांगली आहे. तू सासू असल्याचा सासुरवास करण्याचा आव आणून घेतलं. घरातलं वातावरण खराब करू नकोस. हे शब्द मुलाच्या तोंडून ऐकून आशाताईंचं काळीज सुन्न झालं होतं आणि तेव्हाच त्यांना उमगलं होतं. त्यांच्या नवऱ्याने संपत्ती थेट मुलाला आणि त्यांच्या सुनेच्या नावावर त्यावेळेस का केली नव्हती? पल्लवी आणि वृंदा दोघींचाही वाद आता घराच्या बाहेर जाऊ लागला होता. मोठमोठ्याने आवाज येत होता. शब्दांमध्ये राग होता, आवाजात तिखटपणा होता. तेवढ्यात आशाताईंचा शांत पण थरथरता आवाज मध्येच उमटला. बस करा आता तुम्ही दोघीही. तुमचा आवाज बाहेर पण जातोय. लोक काय विचार करतील याचा तरी विचार करा. दोघी भांडणं थांबवा. ते शब्द कानावर पडताच पल्लवी संतापाने पुढे आली. टोमण्याने भरलेल्या आवाजात ती जवळजवळ ओरडलीच. आलात तुम्ही? सासूबाई तुम्ही आलात? तुम्हाला तर एवढीशी इज्जतीची काळजी आहे ना, तर आत्ताच तुमच्या मुलीला सांगा, सामान बांध आणि इथून चालती हो. माझ्या घरात खूप तमाशा केला आहे हिने. आणि तुम्हीही. तुमच्या लाडक्या लेकीसोबत बाहेरचा रस्ता धरायचा. दरवाजा उघडाच आहे. ती क्षणभर थांबली आणि शब्द अधिक बोचरे होत गेले. दोघी मायलेकींनी या घरात आमचं जगणं अवघड करून टाकलं आहे. कामधंदा काही नाही, दिवसभर रडणं, तक्रार आणि फुकटचं खाणं. वृंदाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. डोळ्यात संताप उसळला होता. ती पुढे सरसावली आणि कठोर आवाजात म्हणाली, वहिनी तोंड सांभाळून बोला. आणि असं बोलताना जरा देवाला तरी घाबरा. मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे तुमच्या आईने शिकवलं नाही का तुम्हाला? आणि मी काही इथे भीक मागायला आलेली नाही. मी माझ्या घरी आली आहे. माझ्या आईवडिलांच्या घरी. हे ऐकताच पल्लवीचा राग ज्वालामुखीसारखा भडकला. ती मोठ्याने ओरडली, कान उघडे ठेवून ऐका. आता हे घर तुझ्या आईबापाचं राहिलेलं नाही आणि माझ्या आईचं नाव काढायचं नाही. नाहीतर धक्के मारून घराबाहेर काढेन मी. त्यामुळे शांतपणे सांगते, गपगुमान चालती हो. वृंदा मागे हटली नाही. आवाजात कंप होता पण शब्द ठाम होते. मी कुठेही जाणार नाही. ज्या घरात माझं बालपण गेलं, लहानपण गेलं, ज्या घरात माझ्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला, त्या घरात येण्याचा अधिकार माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. समजलं तुम्हाला? पल्लवी व्यंगात्मक हसली. दोन्ही हात कमरेवर टेकवत ती म्हणाली, अच्छा, फारच अधिकार दाखवायला आली आहेस वाटतं. मग तुझ्या आईलाही सोबत घेऊन जा आणि सांभाळ. जी दिवसभर देवदेव कर आणि रडण्याशिवाय काहीच इथं करत नाही. घर चालवण्याचं सगळं ओझं माझ्या आणि सुदीपच्या खांद्यावर येत आहे. आणि तुम्हा दोघींना फक्त फुकटाची हवा आणि फुकटची भाकरी खायची सवय झाली आहे. इतकंच ऐकून वृंदाच्या सहनशीलतेची सीमा संपली. ती एक पाऊल पुढे आली आणि आवाज थरथरत होता. पण त्यात वेदनेची ताकद होती. बस कर वहिनी. माझ्या आईबद्दल एकही शब्द तोंडातून काढू नको. ज्या आईने तुम्हाला मुलगी म्हणून या घरात जागा दिली, आज तीच तुम्हाला ओझं वाटतेय. कधी स्वतःला आरशात पाहिलं आहे का? घरातली कामं तुम्ही करता, पण मनाचं काम केव्हाच विसरून गेलात. इज्जत देणं, मोठ्यांचा मान राखणं, सन्मान राखणं, हे सगळं तुम्ही विसरलात. हे ऐकून पल्लवी आणखीनच भडकली. आता मिरची झोंबायला लागली का? माझ्या आईला बोलवताना झोंबत नव्हती का? बस झालं तुझं, खूप झालं तुझं भाषण. जर तुझ्या आईची एवढीच दया येत असेल ना, तर तिला बरोबर घेऊन का जात नाहीस? एकत्र बसा, रडून रडून एकमेकांच्या तक्रारी सांगा आणि या घरावरचं ओझं माझ्या डोक्यावरून उतरवा. ती शेवटचं वाक्य जोर देऊन म्हणाली, कारण आता मला हे ओझं सांभाळत नाही. वृंदाच्या डोळ्यात पाणी तरळलं. शब्द संपले होते पण वेदना अजूनही बोलत होत्या. त्या घरात त्या क्षणी शांतता नव्हती. फक्त तुटलेल्या नात्यांचा भार हवेत लटकून राहिला होता. वृंदाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. ती काहीतरी बोलणारच होती पण तेवढ्यात खोलीतून सुदीप बाहेर आला. त्याच्या नजरेत राग होता, थकवा होता, पण माया नव्हती. त्याने कठोर नजरेने वृंदाकडे पाहिलं आणि ती चिडून म्हणाला, गप्प बस वृंदा, अजून तमाशा करू नकोस. प्रत्येक वेळी रडत भांडणं इथे येतेस. आम्ही लोक आता थकून गेलो आहे तुझे ते भांडणं बघून, तुझं हे दररोजचं नाटक पाहून. वृंदाचा आवाज थरथरला. शब्द ओठांवर हडकले. दादा, तू पण?
आशाताई काय बोलणार तो सुदीपने त्यांच्या दिशेने पाहिलं. डोळ्यांनीच त्यांना गप्प बसण्याचा इशारा केला आणि पुढच्या क्षणी कोणतीही भीट न ठेवता तो म्हणाला, प्लीज आई, तुला जर इथे जास्त त्रास होत असेल तर तूही जाऊ शकतेस. आमचंही आयुष्य आहे. आम्हालाही पुढे जगायचंय. आमच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे. किती दिवस तुम्हाला सहन करत राहायचं. क्षणभर थांबून आवाज आणखी निर्दयी झाला. आणि जर तू जाऊच शकत नसतील तर गपगुमान तुझ्या खोलीत जाऊन पडून राहा. हे शब्द कानावर पडताच आशाताईंच्या डोळ्यातून पाणी ओघळलं, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. कदाचित त्या क्षणी शब्दही त्यांची साथ सोडून गेले होते. वृंदा पहिल्यांदाच पूर्णपणे असहाय्य झाली होती. तिच्याच घरात तिचं काहीच चालत नव्हतं. सासाचं घर परक झालं होतं आणि स्वतःचं माहेरवी हातातून निसटत चाललं होतं. सासूबाई नवरा कुणाच्याच आयुष्यात तिला जागा उरली नव्हती. अशा अवस्थेत ती आपल्या आईचं ओझं तरी कसं उंचावणार होती. तिचा आवाज तुटला. आई, मला माफ कर. इथून पुढे मी या घरात कधी पाय पाय ठेवणार नाही. कदाचित आता हे घर घर राहिलेलं नाही, फक्त 4 भिंती उरलेल्या आहेत. वृंदाच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागलं. कुणालाही न पाहता, कुणालाही दोष न देता ती दबक्या पावलांनी हळूहळू बाहेर निघून गेली. पाठीमागे आशाताई उभ्या होत्या. त्यांच्या हातातून पूजेचं ताट निसरलं होतं. ते जमिनीवर कोसळलं होतं. फुलं सगळीकडे विखुरली होती. जसं त्यांचं आयुष्यच विस्कटलेलं स्वप्न झालं होतं. त्या रात्री आशाताई आपल्या खोलीत गेल्या आणि परत बाहेर आल्याच नाही. त्या खोलीतच बसून रडत राहिल्या. आठवणीचा पूर डोळ्यांसमोर वाहत राहिला. नवऱ्याचा चेहरा त्यांचा आधार होता, त्यांचं छत्र, सगळं आठवत होतं. आज त्या अशा परिस्थितीत उभ्या होत्या. ज्या मुलाला त्यांनी जीव ओतून मोठं केलं, शिकवलं, त्याची काळजी घेतली, तोच मुलगा आज त्यांना ओझं समजत होता. प्रेमाने वाढवलेल्या शब्दांच्या बदल्यात आज कडवट अपमान मिसळत होता. आशा त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या अश्रूमध्ये फक्त वेदना नव्हती, तुटलेला विश्वास होता आणि आईपणाचं असह्य मौन. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजले होते. घरात अजून एक प्रकाश पसरलेला होता आणि त्यावेळी शांततेत फक्त घंटानाद ऐकायला येत होता. आशाताई स्नान करून बाहेर आल्या होत्या. कपाळावर अष्टगंधाचा ठिपका, अंगावर स्वच्छ वस्त्र. त्यांनी देवघरातला दिवा प्रज्वलित केला. ओठामधून मंद स्वरात मंत्र निघत होते. ओम गम गणपतये नमो नमः. नेहमीप्रमाणे पूजा आटपून त्यांनी देवासमोर हात जोडले, डोळे मिटले आणि हळूच म्हणाल्या, देवा, आजचा दिवस तरी शांततेत जाऊ दे, चांगला जाऊ दे. कोणत्याही प्रकारची भांडणं होऊ देऊ नकोस. त्या हळूहळू स्वयंपाकघराकडे निघाल्या, पण दरवाजाशी पोहोचताच थांबल्या. स्वयंपाकघर बंद होतं. दाराला कुलूप लटकत होतं. त्या क्षणभर स्तब्ध उभ्या राहिल्या. काही न बोलता त्या वळाल्या आणि आपल्या खोलीकडे निघाल्या. जाता त्यांनी हळू आवाजात म्हटलं, पल्लवी बेटा, 1 कप चहा करशील का? तब्येत बरी वाटत नाहीये. आतून पल्लवीचा मोठा झोपेतला पण चिडलेला आवाज आला. सासूबाई, सकाळी सकाळी सुरुवात केलीत का? मी काय तुमची मोलकरीण आहे का चहा द्यायला? अशा ते गप्प बसल्या. क्षणभराने दबक्या आवाजात म्हणाल्या, पल्लवी, मी फक्त चहा मागितला होता. डोकं खूप दुखतंय ग माझं, म्हणून मला चहा हवाय. क्षणातच पल्लवीने रागाने ब्लँकेट बाजूला फेकलं, पायात चप्पल घातली, मोबाईल हातात घेतला आणि पाय आपटत बाहेर आली. चेहऱ्यावर तिरस्कार होता, शब्दात धार. डोकं दुखते म्हणून काय झालंय? तुम्ही स्वतः जाऊन बनवू शकत नाहीत का? गॅस आहे, साखर आहे, चहा पावडर आहे, बनवा आणि प्या ना चहा. अजून हातपाय आहेत ना, चालतात ना चांगले. तुम्ही अंथरुणावर आहात का? सुनेला त्रास देऊन मजा येते का तुम्हाला? ते शब्द आशा त्यांच्या अंगावर विजेसारखे कोसळले. जणू कुणीतरी त्यांच्या गालावर जोरात थप्पड मारली असावी. डोळ्यात पाणी तरळलं तरी त्या संयमाने एवढंच म्हणाल्या, पल्लवी, मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण स्वयंपाकघराला कुलूप. त्यापुढे काही बोलणार तोच पल्लवीचा राग उसळला. अहो, तुम्ही काही न बोलता मला त्रास देता. कधी तुमच्या देवघरातला धूर, कधी थंडीचा आवाज. सकाळ सकाळी तुमच्यामुळे माझी झोप मोडते आणि म्हणे त्रास देत नाही. ती पुढे आली. आशा त्यांचा हात पकडला. त्यांच्या हातात स्वयंपाकघराची चावी ठेवली आणि आदेशासारख्या स्वरात म्हणाली, जा चहा बनवा आणि हो, माझ्यासाठी 1 कप कॉफी करा. तेवढं बोलून ती झिडकारून वळली आणि आपल्या खोलीत निघून गेली. आशाताई तिथेच उभ्या राहिल्या. हातात धरलेली ती चावी त्यांनी क्षणभर नुसतीच पाहिली. डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत, ते आतच साठून राहिले. मग त्यांनी अपमानाचा एक घोट गिळला आणि शांतपणे चहा बनवायला सुरुवात केली. चहा बनवायला आतमध्ये गेल्या. घरात वास पसरत होता चहाचा, पण त्यांच्या मनात कडवटपणा उकळत होता, मौनाचा, अपमानाचा आणि आईपणाच्या असहाय्य वेदनेचा. आशाताईंनी चहा बनवला आणि पल्लवीसाठी कॉफीचा मग त्यांनी हळूच ट्रेमध्ये ठेवला.
कपातला कॉफी सांडू नये म्हणून हात थरथरत असतानाही त्या अत्यंत सावधपणे चालत होत्या. प्रत्येक पावलासोबत मनात एकच भीती, काही सांडलं तर. त्या अलगद पल्लवीच्या खोलीत शिरल्या. खोलीत टीव्ही मोठ्या आवाजात चालू होता. पल्लवी मोबाईलवर स्क्रोल करत होती. रील्स बघत होती. मान वर न कळता, नजरेतून न पाहता ती म्हणाली, इतका वेळ कशाला लागतो? जरा पटपट हात चालवता येत नाही का? 2 वेळा जे फुकटचं खात आहेस ते कुठं जातं? शब्द थेट होते आणि अरे तुरे आता उघडपणे बाहेर पडत होतं. आशाताई क्षणभर थांबल्या. त्यांनी एक क्षीणसं हसू ओठावर आणलं आणि शांतपणे म्हणाल्या, पल्लवी बाळा, कॉफी सापडत नव्हती म्हणून जरा उशीर झाला. ठीक आहे ठीक आहे, आता कारणं सांगू नकोस. पल्लवीने हात वर केला. डोळे मिटले, जणू काही ती मोठं ओझं सहन करत होती. कॉफी तिथेच ठेव आणि लक्षात ठेव, इथून पुढे माझ्या खोलीत न विचारता यायचं नाही. विचारल्याशिवाय पाऊलही टाकायचं नाही. ते शब्द आशा त्यांच्या काळजात पुन्हा एकदा घुसले. काळीज सुन्न झालं. त्यांनी कॉफी टेबलावर ठेवली. एकही शब्द न बोलता गपगुमान खोलीबाहेर पडल्या. डोळे पाणवले होते, पण अश्रू खाली पडले नव्हते, कारण ते व्हायला सुद्धा त्यांना मोकळीक नव्हती. शेवटी त्या काय करू शकत होत्या? त्यांच्याजवळ ना जवळचं नातं होतं, ना कोणी जीवाभावाची मैत्री नव्हती की तिच्यापाशी जाऊन मन मोकळं करावं. आदराला फक्त मौन उरलं होतं. संध्याकाळी 6 वाजता आशाताईंनी देवाजवळ संध्यादीप लावला. अगरबत्तीचा सुगंध हळूहळू हवेत पसरत होता. त्यांनी देवासमोर हात जोडल्याने प्रार्थना करू लागल्या. मनातल्या वेदनांना शब्दही देता न येता तेवढ्यात पल्लवी चिडत खोलीतून बाहेर आली. हातात मोबाईल, कपाळावर आठ्या आणि डोळ्यात असह्य चीड. ऐकलंस का म्हातारे? तिने थेट आवाज दिला. आज माझ्या बाहेरची लोकं येणार आहेत. आशाताई थबकल्या. अगरबत्तीचा धूर त्याच्या डोळ्यासमोर फिरत राहिला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, ठीक आहे, मी तुळशीजवळ दिवा लावते. पाहुणे येणार आहे. देवाची कृपा. अगं, देवाची कृपा कोणाला हवी आहे? पल्लवीने टोमणा मारला. इथं मला जेवण हवं आहे आणि ते तू बनवणार आहेस. हॉटेलमधून मागवायचं ठरवलं होतं, पण आता सगळं महाग झालंय ना, त्यामुळे तू घरात बसून असतेस ना. तूच बनव आता सगळ्यांसाठी जेवण. आता तरी तुझा उपयोग होईल. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, खूप आराम केला आहेस, आता कामाला लाग. आशा त्यांच्या हातातली अगरबत्ती थरथरली. देव समोर उभा होता, पण त्यांचं आयुष्य देवाच्या दारापासूनही दूर नेलं जात होतं. त्या काहीच बोलल्या नाहीत, कारण काही अपमान असे असतात जे शब्दांनी नाही तर मुख्य अश्रूंनी सहन करावे लागतात. आशाताई क्षणभर चकितच झाल्या. पल्लवी, मी असं कसं काम करू शकते? आवाज थरथरत होता. शब्द ओठांवरच अडखळत होते. एवढं ऐकताच पल्लवीने त्यांना मध्येच थांबवलं. तिच्या आवाज संयमाचा लवलेशही उरला नव्हता. कसं काम करू शकते म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? ती पुढे सरसावली. तुम्ही नीट खाता पिता ना? तुमच्या अंगात अजून जीव आहे ना? मग या शरीराचा काहीतरी उपयोग करा की. उगाच बसून बसून झिजत चाललात. सतत देवाचं नाव घेऊन बसायचं आणि हात लावायचा नाही, हे चालणार नाही. आशाताईने हलक्या आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न करते ग, पण कंबर फार दुखते. हातपायी साथ देत नाहीत. पण पल्लवीचा संयम तिथेच संपला. डोळे विस्वारून आवाज चढवून ती ओरडली, तुमची बडबड बंद करा. तुमच्याकडे नेहमीच एखादं कारण तयार असतं. स्वयंपाक वेळेत झाला नाही तर सगळ्यांना सांगून टाकेल. तुमच्यामुळे माझ्या बाहेरची माणसं उपाशी राहिली. आणि लक्षात ठेवा, हे म्हातारपणाचं नाटक मी अजिबात सहन करणार नाही. या घरात राहायचं असेल तर कामं करावीच लागतील, नाहीतर तुम्ही खया घरातून निघून जाऊ शकता. ते शब्द आशाताईंवर कोसळले, जणू एखादं दगडच. डोळ्यात पाणी तरळलं. हात जोडत गहिवरल्या आवाजात त्या म्हणाल्या, पल्लवी बेटा, असं करू नकोस ग. मी सगळा स्वयंपाक करते, फक्त थोडा वेळ दे. सगळं नीट बनवते मी. पण पल्लवीच्या ओठांवर उपहासाचं हसू उमटलं. आयुष्यभर तुम्ही फक्त वेळच घेत राहिलात. आता जरा काम करा. नुसतं खाण्याऐवजी कधीतरी उपयोगी पडा आमच्या. तिने आशाताईंना वरून खालपर्यंत तुच्छ नजरेने पाहिलं आणि पाठीमागे वळून निघून गेली. तिचे शब्द मात्र खोलीतच अडकून राहिले होते, भिंतीवर आपटत, हवेत घुटमळत. आशाताई जागच्या जागी स्तब्ध उभ्या राहिल्या. अगरबत्तीचा वासही आता कडवट वाटू लागला होता. त्या हळूच वळल्या, देवाच्या मूर्तीकडे पाहिलं, डोळे मिटले आणि अगदी शांत थकलेल्या आवाजात पुटपुटल्या, हे देवा, तुझी कोणती परीक्षा आहे? आता तर मनही काम करू देत नाही माझं. संध्याकाळचे नेमके 7 वाजले होते. घरात दिवे लागले होते, पण त्या उजेडात ऊब नव्हती, फक्त वर्दळ होती. ड्रॉइंग रूममध्ये गजबजलेली होती. पल्लवीच्या माहेरची माणसं आली होती.
दारातून आई वडील भाऊ 2 बहिणी हसत हसत आत शिरल्या. त्या हस्यामध्ये उत्साह होता, आपुलकी होती, पण पल्लवीच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र खोटं होतं. ओठावर चिटकवलेलं, डोळ्यापर्यंत न पोहोचलेलं. "अरे आई बाबा या ना, किती वेळ केलात तुम्ही?" ती बोलली खरी, पण शब्दांमध्ये ऊब नव्हती. शेजारी तिचा नवरा बसलेला होता, हातात मोबाईल, चेहऱ्यावर झगमग. जणू स्क्रीनचाच प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरवत होता. पल्लवीच्या बाहेरच्या लोकांशी बोलताना तो कमालीचा उत्साह दिसत होता. "अरे वा, तुम्ही सगळे तर फारच सुंदर दिसत आहात," तो हसत म्हणाला. पल्लवीचे बाबा हसून उत्तरले, "हो जावई बापू, विचार केला थोडा वेळ आपल्या मुलीबरोबर आणि जावयाबरोबर घालवावा." ड्रॉइंग रूम हसण्याने भरून गेली. हास्याचे प्रतिध्वनी भिंतीवर आपटत होते आणि त्याच वेळी स्वयंपाकघरात आशाताई एकट्याच उभ्या होत्या. गॅसच्या धगीने त्यांचा चेहरा लाल झाला होता. कपाळावरचा घाम गालावरून ओघळत होता. एका शेगडीवर डाळ उकळत होती, दुसरीकडे भाजी शिजत होती, तर तिसऱ्या शेगडीवर पुरीसाठी तेल तापत होतं. स्वयंपाकघरात वेळेची शर्यत सुरू होती. ड्रॉइंग रूममधून प्रत्येक वेळी हास्याचा आवाज स्वयंपाकघरात शिरायचा आणि त्या क्षणी आशाताईंचा हात अजून वेगाने हलायचे. मुलासाठीच तर बनवत आहे, त्या स्वतःशीच पुटपुटल्या. तोच मुलगा जो आज आईला कामवाली समजत होता, त्या काम पटापट आवरत होत्या. डोळ्यात एक वेगळीच चमकही उठली आणि वेदनाही. तेवढ्यात पल्लवी स्वयंपाकघराच्या चौकटीत येऊन उभी राहिली, हातात मोबाईल, चेहऱ्यावर पुन्हा तेच खोटं हसू. "आई जरा पटापट हात चालवा, सगळ्यांना भूक लागली आहे." आशाताई थकलेल्या आवाजात म्हणाल्या, "थोडा वेळ दे बाळा, सगळं तयार होते." पण पल्लवीचा सूर टोचणार होता. "तुम्हाला तर फक्त वेळच हवा असतो. थोडं काम लवकर करत जा. डोकं खराब करून ठेवलं आहे." ते शब्द एखाद्या धारदार तिरासारखे आशाताईंच्या मनात घुसले. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त पदराने घाम पुसला आणि पुन्हा गॅसकडे वळल्या. थोड्याच वेळात सगळा स्वयंपाक तयार झाला. ताटामध्ये पुऱ्या, पुलाव, बासुंदी, भजी, कोथिंबीर आणि मिठाई सजली. आशाताईंनी एक एक पदार्थ हळूच नेऊन टेबलावर ठेवला. जणू आपल्या श्रमांची नाही, तर अपमानाची सेवा करत होत्या. तेवढ्यात पल्लवीचे बाबा म्हणाले, "अरे वा पल्लवी बाळा, फारच स्वादिष्ट स्वयंपाक केलास." पल्लवी हसली, "हो बाबा, आज सगळं मीच बनवलं आहे." तिच्या आईने लगेच भर घातली, "तुझ्या सासूबाईंना पण थोडं काम सांगत जा की. थोडी मदत केली तर काय फरक पडतो? किती बारीक झाली आहे माझी मुलगी." पल्लवीने शब्दाला जोर देत उत्तर दिलं, "अगं आई, ती तर फक्त देवदे करत बसते. त्याशिवाय दुसरं काय येतं तिला? फुकटचं खाते फक्त ती." त्या वाक्याने वातावरणात विष पसरलं. आईने निर्विकारपणे विचारलं, "मग तुझ्या सासूला घरात ठेवलंस का? एखाद्या वृद्धाश्रमात सोडून ये." सुदीक क्षणभर अस्वस्थ झाला, पण पल्लवी मात्र हसतच बोलली, "अगं आई, वृद्धाश्रमात कशाला सोडायचं? आता म्हातारी झाली आहे, जास्त दिवस जगणार नाही, म्हणून दया येते तिच्यावर." आईने पल्लवीकडे पायापासून डोक्यापर्यंत पाहिलं आणि अभिमानाने म्हणाली, "माझी मुलगी किती समजूतदार आहे." आईचं ते वाक्य ऐकून पल्लवी हसली आणि त्या हास्याच्या आड स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात आशाताईंचं मन मात्र तुटून पडत होतं. कुणीच त्यांना विचारलं नाही, कुणीच त्यांच्याकडे पाहिलं देखील नाही. त्या घरात असूनही त्या अदृश्य होत्या. आशाताईंनी गुपचूप आपलं ताट घेतलं आणि पुन्हा स्वयंपाकघरात येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात ना अश्रू होते ना राग, फक्त एक भयान शांतता होती, ती शांतता जी वादळाच्या आधी येते. किती वेळ त्या तशाच स्तब्ध उभ्या राहिल्या ते त्यांनाच माहिती. गॅसची ज्योत मंदपणे जळत होती आणि बाहेरून ताटांच्या आवाजात आयुष्य पुढे सरकत होतं, पण त्या शांततेत काहीतरी तुटत होतं आणि काहीतरी उभं राहण्याची तयार करत होतं. तेवढ्यात पल्लवी तिच्या खोलीतून बाहेर आली, हातात मोबाईल, चेहऱ्यावर तोच जुना तिरस्कारमानाचा साचा. नजर वर न उचलताच ती स्वयंपाकघरात आली आणि उपरोधिक स्वरात म्हणाली, "इथं उभं राहून काय करताय? सगळ्यांचं जेवणं झाली आहेत. आता बाहेर जाऊन डायनिंग टेबल स्वच्छ करा. सगळं जसंच्या तसं पडलेलं आहे." आशाताईंचा श्वास धडपडत होता. त्यांनी हळू अगदी क्षीण आवाजात म्हटलं, "थोडासा श्वास घेऊ दे मला, मग करते." पण पल्लवीने त्यांचा शब्द मध्येच कापला. आवाज अधिक कडक झाला, "नाही, तुम्ही रोजच श्वास घेता, आता जरा काम करा की. माझे आईबाबा बाहेर बसले, मला त्यांच्याजवळ बोलत बसायचं आहे. घरातल्या कामासाठी वेळ नाहीये, मला त्यांच्यावर गप्पा मारायच्यात." ती मोबाईलकडे पाहत हसली. तो चेहरा, हसरा चेहरा जणू एखाद्या जखमेवर मीठ चोळणारा होता. "आणि हो, स्वच्छ म्हणजे एकदम स्वच्छ. मला किंचित सुद्धा घाण दिसली नाही पाहिजे. टेबल इतकं चमकलं पाहिजे की त्यात माझा चेहरा दिसला पाहिजे. पाण्याचा एकही डाग नाही. लक्षात ठेवा."
आशाताईंनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं. फक्त एक क्षण त्या नजरेत ना वेदना होत्या ना भीती. ती नजर होती निर्णयाच्या पहिल्या ठिणगीची. पल्लवीला क्षणभर वाटलं त्या काहीतरी बोलणार आहे. तिने पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं. हलकंसं उपवासाचं स्मित चेहऱ्यावर हाणत ती म्हणाली, असं उभं राहून माझ्या तोंडाकडे बघू नका. जा, काम करा आणि हो, लवकर करा, नाहीतर सगळ्यांना कळेल की या घरात फक्त तुम्हीच काम करता. हे शब्द हवेत घुसळत राहिले. पल्लवी मोठ्याने हसली आणि निघून गेली. आशाताई तिथेच उभे राहिल्या. पायाखालची जमीन जणू सरकत होती. त्यांनी हळूच भिंतीचा आधार घेतला आणि खाली बसल्या. डोळे मिटले, ओठ थरथरले, पण आवाज बाहेर आला नाही. देवा, आता खूप झालं. अजून किती माझी परीक्षा घेणार आहेस? आता खूप झालं होती. शांतता कमजोरीची नव्हती, ती होती एक निर्णायक वादळाची, आधीची भयान शांतता. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण घर झोपेच्या खुशीत गेले होते. फक्त स्वयंपाकघरात भांड्यांचा क्षीण आवाज आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा सुस्कारा, इतकंच ते काय ते जागं होतं. अशा त्यांनी सगळं आवरून घेतलं होतं. सिंक आरशासारखं चमकत होतं. गॅस बंद केला. किचन धुवून स्वतःच्या पदराने शेवटचं पुसून घेतलं किचन. जणू आपल्या थकव्यालाच त्यांनी त्या पदरात गुंडाळलं होतं. थकलेल्या पावलांनी त्या आपल्या छोट्याशा खोलीकडे निघाल्या. दरवाजाजवळ येताच त्यांनी हळूच कडी काढली आणि थबकल्या. खोलीत पल्लवीचे आई बाबा आरामात बसले होते. कपड्यांची बॅग, उशी, चादर सगळं विस्कटलेलं. टीव्ही सुरू होता. त्यांच्या आयुष्यातली एकमेव सुरक्षित जागा आता पाहुण्यांच्या सोयीसाठी काबीज केली गेली होती. आशा त्यांनी काही न बोलता नजर खाली घातली. अगदी हलक्या आवाजात म्हणाल्या, अच्छा, तुम्ही लोक इथे आहेत. पल्लवीचं आई कसंबसं हलकंसं हसली, पण तिच्या चेहऱ्यावर नवऱ्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो राग असमतीचा होता, पण न्यायाचा नव्हे. ते मोठ्या आवाजात म्हणाले, पल्लवी, जरा इकडे ये. क्षणात पल्लवी आली. हातात फोन, कपाळावर आठ्या, डोळ्यात चिडचिड. काय झालं बाबा? मला खूप झोप आली आहे. ते म्हणाले, पल्लवी, ही कोणती पद्धत आहे? तुझ्या सासूबाई न विचारता खोलीत आल्या. हे ऐकताच पल्लवी भडकली. तिने रागाने आशाताईंकडे पाहिले. सासूबाई, तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे की नाही? असं न विचारता कुणाच्याही खोलीत शिरता? तेवढ्यात पल्लवीची आई घाबरत मध्येच म्हणाली, अगं पल्लवी, तू अशी कशी बोलतेस त्यांच्याशी? पल्लवीचा राग अधिकच भडकला. आई प्लीज, आता कोणतंही नाटक करू नकोस. तू मध्ये बोलू नकोस. आता तू काय सासूबाईंची बाजू घेणार आहेस का? तिचा आवाज थंड पण धारदार होता. स्वयंपाकघरात एवढी मोठी जागा आहे, त्या तिथे आरामात झोपू शकतात. तसंही स्वयंपाकघरात झोपलं म्हणून काय झालं? आपण तिथे स्वयंपाक करतो, मग झोपायला काय हरकत आहे? हे शब्द ऐकताच आशा त्यांचा चेहरा पांढरा पडला. त्यांचे होठ हलले. पल्लवी बाळा, त्या ठिकाणी तर पल्लवीने हातानेच त्यांना थांबवलं. आई, जास्त बोलण्याची गरज नाही. हे माझे आई वडील आहेत. मी त्यांना जमिनीवर झोपू देणार नाही. आणि मग जखमेवर मीठ चोळावं तसं ती म्हणाली. आणि तुम्हाला काय फरक पडतो हो? दिवसभर देवघरात बसूनच तर असता. एक दिवस स्वयंपाकघरात झोपला तर काय बिघडणार आहे? क्षणभर थांबून ती विशोकत म्हणाली, आणि हो, लक्षात ठेवा, नाहीतर रात्री झोपेतून उठून गॅस चालू करून बसाल. त्या शब्दात टोमणा नव्हता, तो निव्वळ अपमान होता. पल्लवी मोठ्याने दरवाजा आपटून निघून गेली. तिचा आई वडीलही शांतपणे खोलीत गेले. आशाताई तिथेच भिंतीचा आधार घेऊन उभ्या राहिल्या. डोळे सुन्न झाले होते. न पाणी न शब्द. हळूच ओठ हलले. आज मी सगळं ऐकलं. वेदना, अपमान सगळं सहन केलं, पण आता खूप झालं. त्यांचा आवाज थरथरत होता, पण मन ठाम होतं. आता नाही. आता शेवटची गोष्ट बाकी आहे, जी मी बोलून दाखवणार नाही, तर करून दाखवणार. त्या मागे वळल्या. दबक्या पावलांनी स्वयंपाकघराकडे गेल्या. गॅस शेगडी थंड झाली होती, पण त्यांच्या आतली आग आता पूर्णपणे भडकली होती. रात्र अधिक गड होत गेली. घर शांत होतं, पण आशा त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. तिथे होता निर्णय. त्यांनी स्वयंपाकघरातला एक जुना ड्रॉवर अलगद उघडला. त्यातून एक चावी काढली. ती एका साध्या धाग्याला बांधून ठेवलेली होती. जणू काही एखादं गुपितच. त्या चावीने त्यांनी तिथेच लपलेला, कुणालाही न दिसणारा एक गुप्त ड्रॉवर उघडला. त्यात काही कागद होते. त्यांनी ते हातात घेतले. एक क्षण नजर फिरवली आणि थेट आपल्या वकिलाला फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता घरात एक विचित्र, अस्वस्थ करणारा गोंधळ सुरू होता. दरवाजाबाहेर कुजबुजणारे आवाज, कागद उलटण्याचा फडफडाट, पेनने सही केल्याचा कोरडा खडखडाट. पल्लवी झोपेतून दचकत उठली. चिडलेल्या चेहऱ्याने ती बाहेर आली. तिच्या मागे सुदीप देखील होता.
आणि त्याचबरोबर तिच्या माहेरची माणसंही. अजून डोळ्यावरची झोप पूर्णच अवतरलेली नव्हती. डोळे अर्धवट उघडे, मन गोंधळलेलं. सगळं हॉलमध्ये आले. सगळेजण हॉलमध्ये आले आणि समोरचे दृश्य पाहून एका क्षणात झोप उडून गेली त्यांची. आशाताई सोफ्यावर शांतपणे बसल्या होत्या. खांद्यावर नीटसा पदर, चेहऱ्यावर विलक्षण समाधान, समोर सेंटर टेबलावर ठेवलेले पसरलेले कागद आणि त्यावर त्या स्थिर हाताने सही करत होत्या. त्यांच्या आजूबाजूला 2-3 माणसं कागद गोळा करत होते. पहिल्यांदाच आशाताई इतक्या शांत, इतक्या दृढ वाटत होत्या. जणू वर्षानुवर्षांचं एखादं ओझं अखेर खाली ठेवलं गेलं होतं, उतरलं गेलं होतं. पल्लवीचा आवाज अचानक घरभर घुमला. हे सगळं काय चाललंय? हे लोक कोण आहेत? आणि हे कोणते कागद आहेत ज्यावर तुम्ही सही करत आहात? क्षणात सगळे थबकले. पाहुणे, सुदीप, वकील, आश्रमातले लोक. आशाताईंनी फक्त एका क्षणासाठी नजर वर केली. आवाज शांत होता पण अर्थ खोल. पल्लवी बेटा, हे आपल्या घराचे कागद आहेत आणि या कागदांवर माझी शेवटची सही बाकी होती. ती आता मी केली आहे. पल्लवी भडकली. याचा काय अर्थ? तुम्ही काय मूर्खासारखे बोलत आहात? कोणते कागद? तुम्ही शुद्धीवर आहात की नाही? हे घर माझं आणि सुदीपचं आहे. आशाताई हळूहळू उठून उभ्या राहिल्या. आवाजात पहिल्यांदाच वर्षानुवर्ष दडपलेली ताकद उरली होती. शांत पण लोखंडासारखी कणखर. नाही पल्लवी, हे घर मी आणि माझ्या नवऱ्याने उभं केलं आहे. तुझ्या माहेरच्यांसाठी, हसण्यासाठी, टोमण्यासाठी नाही. या घराचा पाया घालण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्च केलं आहे. आणि ज्या कागदांवर मी तुझ्यासाठी सही केली होती ते कागद खोटे होते. हे शब्द पडताच घरात भीषण शांतता पसरली. जणू हवासुद्धा थांबली होती. सगळ्यांचे डोळे विस्फारले. पल्लवीचा चेहरा फिक्का पडला. डोळे मोठे झाले, तोंड अर्धवट उघडंच राहिलं. सुदीप पुढे सरकू लागला, पण आशा त्यांच्या नजरेला नजर मिळताच तो तिथेच थबकला. पल्लवीचे आईवडील एकमेकांकडे पाहू लागले, जणू पायाखालची जमीन सरकली होती त्यांच्या. टेबलवरच्या कागदांवरची सही पल्लवीला बोचत होती आणि आशाताईंचा चेहरा तो खऱ्या दिव्याच्या ज्योतीसारखा तेजस्वी, शांत आणि अढळ दिसत होता. आशाताई शांतपणे म्हणाल्या, मला फक्त एकदाच पाहायचं होतं पल्लवी, हे घर तुमच्या नावावर केल्यानंतर नेमकं काय घडतं? मी काहीच मागत नव्हते, फक्त तुमची परीक्षा घेत होते. त्या क्षणभर थांबल्या. आवाज अजूनही स्थिर होता, पण शब्दामध्ये निर्णयाची धार होती. आणि त्या परीक्षेत तुम्ही दोघेही हरलात. हॉलमध्ये कुणीही श्वास घ्यायचं धाडस केलं नाही. आता त्या ठामपणे पुढे म्हणाल्या, हे घर त्या वृद्धांचं होणार आहे ज्यांनी कधी काळी स्वयंपाकघरात झोपायला सांगितलं गेलं. त्या आईवडिलांचं, ज्यांची लेकरं बायकोचं ऐकून त्यांना विसरून गेली, ज्यांना चहा मागितल्यावर टोमणे मिळतात आणि ज्यांना मुलीचं प्रेम ओझं वाटू लागलं आहे. पल्लवीचा चेहरा रागाने लालबुंद झाला. अविश्वासाने तिचं अंग थरथरत होतं. ती किंचाळल्यासारखी ओरडली, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नक्कीच कुणीतरी तुमचे कान भरले आहेत. कुणीतरी तुम्हाला आमच्या विरोधात भडकवलं आहे. ती अजून पुढे आली. आवाज अधिकच कर्कश झाला. तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला वेड लागलाय का? तुम्ही डोक्यावर पडलेले आहात का? तुम्हाला तुमच्या मुलाला आणि सुनेला उपाशी मारायचं आहे का? घराबाहेर काढून? की आम्ही सुखात राहिले तुम्हाला पाहवतच नाही? तिचा आवाज थरथरत होता. पाय लटपटत होते. डोळे पाण्याने भरलेले होते. हे घर माझं आहे. माझ्या माहेरच्या लोकांसमोर हे नाटक करू नका तुम्ही. इतकं म्हणत ती झपाट्याने पुढे सरकली. आशा त्यांच्या हातातून कागद हिसकावून घ्यायला हात पुढे केला. तेवढ्यातच एक आवाज झाला, थप्पड. तो आवाज इतका जोरदार होता की संपूर्ण हॉल थबकला. भिंतीने तो आवाज ऐकला. हवा थांबल्यासारखी झाली. पल्लवी क्षणभर कळलंच नाही काय घडलं. तिचा हात आपोआप गालावर गेला. केसांची क्लिप उडून कोपऱ्यात जाऊन पडली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. नाक लालबुंद झालं होतं. डोळ्यात आश्चर्य, अपमान आणि कोसळलेला अहंकार यांचं वादळ होतं. पण आशाताईंची नजर अजूनही शांत होती, ठाम होती. हॉलमध्ये मृत्यूची शांतता पसरली होती. पल्लवीच्या माहेरच्या लोकांचा श्वास अडकल्यासारखा झाला. काळजाची धडधड वाढली. आणि सुदीप हक्काबक्का उभा होता पाहत. तो धावत पुढे आला. आवाज थरथरत होता, आई तू हे काय केलंस? आशाताईंची नजर आता त्याच्यावर स्थिरावली. डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त वर्षानुवर्ष साठवलेली वेदना होती आणि एक निर्विवाद सत्य. क्षणभर शांतता आणि दुसरी थप्पड. यावेळी आवाज अजून मोठा होता. मला ना माझ्याच संगोपनाची लाज वाटते, त्या म्हणाल्या. मी दिल्या संस्काराची लाज वाटते. तुझ्यासारख्या नालायक मुलाला मी जन्म दिला. हीच माझी सगळ्यात मोठी चूक आहे. सुदीपने मान खाली घातली आणि ओठ थरथरत होते त्याचे.
पण तोंडातून एकही शब्द फुटला नाही. समोर उभे असलेल्या आशाताईंच्या चेहऱ्यावर आता कसलीही मजबुरी उरलेली नव्हती. तो चेहरा संयमित, राग, आत्मसन्मान आणि गरिमेचं जिवंत प्रतीक झाला होता. त्यांनी दोघांकडे पाहिलं. सून मान खाली घालून उभी होती आणि मुलगा सुन्न अवस्थेत जमिनीवर बसला होता. ते अत्यंत शांत पण खोलवर घाव घालणाऱ्या आवाजात म्हणाले, ही थप्पड तुझ्या गालावर नाही तर तुझ्या संस्कारावर पडली आहे. म्हणजे इथून पुढे कोणत्याही आईला तिच्याच घरात परका म्हणण्याची धाडस कोण करणार नाही. इतकं बोलून त्यांनी ते कागद उचलले. सहीवरून एकदा हात फिरवला आणि सारे कागद टेबलावर अलगद ठेवले. आता हे घर माझं नाही, तर आता हे घर त्या सगळ्या आईचं आहे, ज्यांना तुझ्यासारख्या मुलांना घराचा खरा अर्थ समजावून सांगावा लागतो. आशाताईंनी शांत नजरेने आपल्या मुलाकडे पाहिले. डोळ्यात ना अश्रू होते ना माया, फक्त सत्य. हो बाळा, मी आई आहे. तीच आई जी आत्तापर्यंत प्रत्येक अपमान गळून हसत राहिली. पण आज तीच आई तुला एक धडा शिकवते आहे की जेव्हा एखादी स्त्री सहन करणं सोडून देते तेव्हा तिचं मौनच वादळ बनतं. तेवढ्यात अचानक पल्लवीची आई उठून उभी राहिली. चेहरा संतापाने लाल झाला होता. आवाज थरथरत होता, पण शब्दामध्ये कटू विष ओसंडत होतं. तुमचं धाडस कसं झालं माझ्या मुलीवर हात उचलण्याचं? तुमच्यासारख्या स्त्रिया सासू या शब्दालाच बदनाम करतात. या वयातही एवढा कसला गर्व? सुनेशी असा व्यवहार कुणी करतं का? तुम्हाला आई होण्याचा अर्थ तरी माहीत आहे का? त्यांच्या प्रत्येक शब्दात जणू आग होती, डोळ्यात ज्वाला आणि मनात अहंकार. पल्लवीच्या वडिलांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बस कर नलिनी. पण त्या थांबल्या नाहीत. नलिनीताईंनी नवऱ्याकडे पाहून ठामपणे म्हटलं, नाही, आज बोलायलाच लागेल. हा आपल्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. अशा त्यांनी एक क्षण त्यांच्याकडे पाहिलं. आवाज उंचावला नाही, पण तो अधिकच बोचरा झाला. बरं झालं तुम्ही तुमच्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न केलात, पण दुर्दैव असं की तुम्ही कधी हे विचारलंच नाही की तुमच्या मुलीने दुसऱ्याच्या इज्जतीची काय अवस्था करून ठेवली आहे. तो आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्द धारधार तलवारीसारखा घाव घालत होता. तुम्ही आई आहात ना? मग मला एकच गोष्ट सांगा, जेव्हा तुमच्या मुलीने मला स्वयंपाकघरात झोपायला भाग पाडलं तेव्हा तुमच्या आतल्या आईला लाज का वाटली नाही? जेव्हा तिने मला चहा मागितल्यावर टोमणे मारले तेव्हा तुमचं मातृत्व कुठे हरवलं होतं? आणि जेव्हा तिने माझ्याच मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलं तेव्हा तुम्ही कधी तिला थांबवलत का? कधी काही उत्तर दिलत का? क्षणात खोलीत दाट शांतता पसरली. पल्लवीच्या आईच्या डोळ्यातून राग नाहीसा झाला होता. शब्द सुटले होते. त्या निशब्द उभ्या होत्या आणि पहिल्यांदा त्यांच्या नजरेत अपराधबोध स्पष्ट दिसत होता. आशाताई एक पाऊल पुढे आल्या. त्यांच्या आवाजात राग नव्हता, आवेश नव्हता, फक्त निर्विवाद सत्य होतं. आणि ते सत्य कोणत्याही आरोळ्यांपेक्षा अधिक जड होतं. आई असणं सोपं असतं नलिनीजी, पण संस्कार देणारी आई असणं फार कठीण असतं. तुम्ही तुमच्या मुलीला सगळं शिकवलंत, स्वाभिमान, हट्ट, अधिकार, पण सन्मान कसा द्यायचा असतो हे मात्र शिकवलं नाही तुम्ही तुमच्या मुलीला. आशाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला. जणू अनेक वर्षांचं ओझं त्या श्वासात विरघळत होत्या. तुम्ही प्रत्येक मुलीची आई आहात आणि मी त्या प्रत्येक मुलीची आई आहे जिला स्वतःच्याच घरात परकी ठेवलं जातं. क्षणभर थांबून त्या पुढे म्हणाल्या, आज जर मी हात उचलला असेल तर तो माझ्या सुनेवर नाही, तर तो त्या विचारांवर आहे जे आईला घरात कामवाली बनवतात. पल्लवीच्या आईने मान खाली घातली होती. आवाज गळ्यात अडकला होता. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्दांनी साथ दिली नाही. पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, आई आई मी. पण आशाताईंनी हात वर केला. एक शांत पण ठाम इशारा. पल्लवी, तुला बोलण्याची काहीच गरज नाही. तुझ्या डोळ्यातलं पाणी तेच माझं उत्तर आहे. इतकं बोलून आशाताई आपल्या खोलीकडे वळाल्या. दरवाजात येऊन त्या थांबल्या. क्षणभर पाठीमागे वळून पाहिलं आणि म्हणाल्या, तुम्ही सगळे आता इथून जाऊ शकता. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. या घरात मला कोणीही दिसता कामा नये. आवाजात ना द्वेष होता ना सूड होता, फक्त अंतिम निर्णय होता. उद्यापासून या घराचं दार उघडं असेल, पण त्यांच्यासाठी जे खरंच बेघर आहेत. त्यापुढे म्हणाले, मी आता वृद्धाश्रमात जात आहे. माझी सगळी संपत्ती मी तिथे दान केली आहे. आणि हो, मी काही हा निर्णय बदलणार नाही. हे ऐकताच पल्लवी घाईने म्हणाली, आई. पण आशाताई थांबल्या नाही. सुदीपही पुढे आला आईला थांबवण्यासाठी, पण आठवणींचा भार इतका जड झाला होता की तो मान खाली घालून तिथेच थांबला. आशाताई शेवटचं वाक्य म्हणाल्या आणि ते वाक्य खोलीत नाही तर काळजात घुमलं.
ज्या दिवशी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कमी लेखणं सोडून देईल त्या दिवशी प्रत्येक घरात देव परत येईल. आशाताई घरातून निघून गेल्या, पण घर रिकामं झालं नाही. ते विचाराने भरून गेलं. त्या घरात आता कोणी परकं नव्हतं. फक्त आई शोधणारी माणसं होती. सुदीप आणि पल्लवी आयुष्यभर एक गोष्ट शिकून राहिले. आईला गमावून नव्हे तर तिला समजून घ्यायला हवं होतं. आणि आशाताई त्या कुठेच गेल्या नव्हत्या. त्या त्या ठिकाणी होत्या जिथे आई असणं अपराध नव्हतं, आशीर्वाद होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? आशाताईंनी जो काही शेवटचा निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.